त्याच्यामध्ये एकही आमच्या बँड कलाकारांचं थँक्यू सर. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्य बँड बँजो चालक कलाकार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी सातारा आणि जिल्हा CO मॅडमांना भेटण्यासाठी कलाकारांच्या वृत्त कलाकार मानधनच्या संदर्भात भेटण्यासाठी आलो होतो. विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज वृत्त कलाकार मानधन योजना राबवली जाते. ही योजना राबवत जात असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मानधनापासून बँड बँजो कलाकार वंचित होता. तेव्हा यावर्षी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँड बँजो चालक कलाकार वृद्ध कलाकारांचे मानधन फॉर्म 18 जुलै 2024ला सातारा येथे मिरवणुकीने जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे विभागाचे उबाळे साहेब यांना आम्ही सुपूर्द केले. त्यानंतर लवकरात लवकर या फॉर्मची छाननी होणं आवश्यक होतं, परंतु छाननी न होता त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला आणि या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने जी आर असा आला की हे सदर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरले पाहिजेत. परंतु आम्ही या ठिकाणी हे फॉर्म भरत असताना ऑफलाईन पद्धतीने भरून दिले. याचं कारण असं की बँड कलाकार क्षेत्रातला जो वृद्ध कलाकार आहे तो अशिक्षित आहे, अडाणी आहे आणि तो असल्यामुळे त्याला ऑनलाईन पद्धतीनं ती पूर्तता करता येत नाही. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही 2 ठिकाणी शिबिर घेऊन हे फॉर्म भरून घेतले आणि भरून सुद्धा शासनाच्या वतीनं लवकरात लवकर त्याची छाननी व्हायला पाहिजे. ती छाननी काय झाली नाही. ती होण्यासाठी आज रोजी आम्ही कलेक्टर साहेब आणि CO मॅडम यांना भेटून ह्यांची छाननी व जी छाननी करतात त्या छाननीमध्ये ह्या सर्व ऑफलाईन फॉर्मची एकत्र छाननी होऊन त्या कलाकारांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही प्रत्यक्ष भेट दिली. तेव्हा CO मॅडमने सांगितलं की तशा पद्धतीची मागणी आम्ही शासनाकडे करून आपले फॉर्म लवकरात लवकर छाननी कमिटीमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करून घेता येतील या दृष्टीनं आम्ही वाटचाल करू. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासात्मक आव्हान मॅडमने दिलेलं आहे. बघूया, आम्ही वाट पाहतोय आणि लवकरात लवकर शासनाच्या वतीनं ही पूर्तता पूर्ण व्हावी एवढीच आमची या संघटनेच्या वतीनं विनंती आहे.